आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 राजकीय बातम्या। लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला प्रचंड यश। महायुतीला तडीपार करण्याची घोषणा करणाऱ्यांनाच कोकणवासियांनी तडीपार केलं। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करू, कोकणाने त्यांना कोकणातनं तडीपार केलं। केंद्रातील मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच। राष्ट्रवादीतून मलाच मंत्रिपद मिळेल, प्रफुल्ल पटेलांचा दावा। तर केंद्रात संधी मिळाल्यास संधीचं सोनं करेल। 2 दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। क्या देखो, योग्य समय योग्य सब काम होगा और ये सब फालतू के विश्लेषण करने की जरूरत नहीं है। एनसीपी से आएगा तो मेरा ही आएगा। केंद्रीय निवडणूक आयोगानं एलन मस्क यांना फटकारलं। भारतातील निवडणुकांची विश्वासार्हता बदनाम करण्याचा प्रयत्न। भारतात आणि ईव्हीएम हॅकिंगचे प्रत्यक्षिक दाखवा, निवडणूक आयोगाचं एलन मस्क यांना आव्हान। ईव्हीएमला मोबाईल कनेक्ट नसतो, अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही। मोबाईलवरून ईव्हीएम हॅकिंगचे आरोप फेटाळत निवडणूक आयोगाचा खुलासा। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाला खळबळजनक वळण। मतमोजणीच्या वेळी रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे ईव्हीएमशी कनेक्टेड फोन असल्याचा आरोप। 2 जणांवर गुन्हे दाखल। मतमोजणीच्या दिवशी डेटा अपडेट करण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते। डेटा अपडेट करण्यासाठीचा मोबाईल वायकरांच्या मेहुण्याकडे गेला। निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचं स्पष्टीकरण। ठाकरे गटाने जिंकलेल्या जागांवरील ईव्हीएमवर संशय घेतला नाही। वायकरांना जनतेनं निवडून दिले, कितीही आदळआपट करा, धनुष्यबाणाला जास्त मतं। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर खोचक टीका। पराभव जिव्हारी लागल्यानं त्यांचा रडीचा डाव सुरू। रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार, तर वायकर पोस्टल मतांवर विजयी। निरुपमांनीही आरोप फेटाळला। नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ईव्हीएम काय हॅक करता येते का ईव्हीएम मशीन इथून बाहेर? त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय, त्यामुळे त्याला मला काय उत्तर द्यावं असं वाटत नाही। आणि तरी एक्सप्लेन केलेलं आहे। सर, तुम्ही हॅक करता येतं का असं विचारलं? मला तेच कळत नाहीये, ते मला माहित नाही। पण इथे जर असेल तर सर्वांचे चेक करावं। काही मतदारसंघात विरोधकांनी मोठं लीड घेतलं। 400 पारच्या नाऱ्यामुळे आपले मतदार कार्यकर्ते रिलॅक्स राहिले हे आपल्याला निवडणुकीत भोवलं। मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य।